साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 24. क्षितिजने तिकडं जायची सगळी तयारी तर केली होती, पण एवढ्यात क्षितिज आजच रात्री तिकडं निघणार आहे हे ऐकून शिरीषराव म्हणजे त्याचे ग्रँडपा त्याला थांबवायला त्याच्या रूममध्ये आले. क्षितिज, काय रे, निघायची तयारी केलीस वाटतं. आजही रात्रीच निघणार आहेस? हो ग्रँडपा, निघावं तर लागेल. अरे मग सकाळी निघ ना, आता असा रात्रीचा जाऊ नको. माहिती आहे ना मागच्या वेळी कशी कार बंद पडली. मग एवढी घाई करायची काही गरज आहे का? त्यापेक्षा रात्री चांगला आराम करून पहाटे निघ ना हवं तर. नाही, आता मी ऑलरेडी रेडी झालोय. आता बस विल्यमची वाट पाहतोय. ॲज सून ॲज ही विल कम वी विल लिव्ह. अजिबात नाही जाऊ देणार आहे आम्ही. एका रात्रीने काही होत नाही क्षितिज, म्हणत प्रियाही एवढ्यात आत आली. ओहो ग्रॅनी, तू नको ना पडूस यात. अरे का नको पडू? आम्हाला काळजी नाही का आमच्या नातवाची? प्रिया म्हणाली. ऐकत जा रे जरा, जान्हवीलाही बोललोय मी, तीही नाही जाऊ देणार आहे. अँड दिस इज फायनल, शिरीषराव म्हणाले. हो क्षितिज, ऐक ना, एवढे सगळे सांगतायत तर तसाही मी विल्यमला ऑलरेडी फोन केलाय की उद्या पहाटे ये. जान्हवी ही इतक्यात कॉफीसह आत शिरली. ओ मॉम, तू त्याला फोन केलास सुद्धा? अगं मला विचारायचंच तरी. का यार, मी एकतर कधीचा वाट पाहतोय त्याची की आत्ता येईल मग येईल, आणि मला न विचारता असं का केलंस? मला तिथं जाणं गरजेचं आहे. का? असं काय आहे रे तिकडे? आणि आधी तर तिकडं जायला किती तनतनला होतास क्षितिज. जान्हवी त्याच्या हातात कॉफी देत गुड स्मिथ करत म्हणाली. तसा त्याचा चेहरा बदलला आणि त्याने झटदिशी चेहरा वळवला. ओहो, असं काही नाहीये मॉम, तू पण ना काहीही बोलत असतेस. ती काहीही नाही बोलत आहे क्षितिज, तुझा चेहरा काहीतरी वेगळं बोलतोय. हाच काहीतरी लपवत आहे असं वाटतंय आता मला तर जान्हवी. प्रिया म्हणाली. ओ हो ग्रॅनी, असं खरंच नाहीये काही. तुम्ही का सगळे मला येऊन छळत आहात? तो कॉफीचा मग घेऊन ब्लश करणारा चेहरा घेऊन गॅलरी जवळ गेला. आम्ही कधी रे छळलं बाबा तुला? हे आमचं काय वय का तुला छळायचं? प्रिया त्याची मस्करी करत होती. असं काही नाहीये, मग थांब ना, शिरीषराव म्हणाले. मी इथे थांबलो म्हणजे खरं वाटेल ना तुम्हाला? मग ठीक आहे, थांबतो. आता खुश? तो सर्वांना पाठमोराच उभा होत म्हणाला. आणि त्याचं हे वागणं तिथेच अजूनही बेडवर बसलेल्या जान्हवीच्या लक्षात मात्र येऊ लागलेलं. उगाच त्याला थांबवण्यासाठी चाललेल्या मस्करीत तिला त्याच्या चेहऱ्यावरून भलताच अंदाज आलेला. थँक गॉड, ऐकला बाबा एकदाचा, शिरीषराव हसत म्हणाले. पण काय मुलगा आहे हा, 3 माणसं लागतात याला थांबवायला. दमले बुवा मी, म्हणत प्रिया जान्हवीच्या शेजारी येऊन बसली. काय आता तू काय विचार करत आहेस? प्रियाने जान्हवीला विचारलं. काही नाही हो. चला मग रात्रीच्या स्वयंपाकाला लागावं लागेल मला. अरे हो, आणि हो जानू, आज सगळे माझ्या लाडक्या नातवाच्या आवडीचं बनव हा. एवढा थांबलाय तो तर. हो आई, चला लागते मी कामाला. क्षितिज, मग सकाळचं फिक्स आहे ना बेटा? अजूनही गॅलरीच्या काचेतून दूर कुठेतरी पाहत कॉफीचे घोट घेत हरवलेल्या क्षितिजच्या खांद्यावर थोपटत जान्हवीने विचारलं. हो मॉम, आता बोललो ना. तो आता कुठे तिच्याकडे वळून म्हणाला. ठीक आहे, जाते मग किचनमध्ये. मग काय, आज काय बनवू स्पेशल? बनव ग काहीही, मला चालेल. बरं, म्हणत त्याच्या गालावर प्रेमाने थोपटत ती खाली निघून गेली.
तिच्या मनात मात्र क्षितिजचाच विचार चालू होता. ती कोण आहे कळायला हवं. नेहमी लगेच बोलून टाकणारा यावेळी एवढा वेळ का घेतोय? काहीतरी गडबड नक्कीच आहे. असो, मी ही वाट पाहीन त्याच्या सांगण्याची. मनाशी काही ठरवत ती आधी देवघरात आली आणि दिवा लावू लागली. पहाटेची वेळ होती. सकाळचे 5 वाजलेले. क्षितिज तयार होऊन विल्यमची वाट पाहत होता. कालची रात्र कशीबशी घालवलेली त्याने. काय झालं असेल तिकडे हे जाणून घेण्यासाठी जीव कासावीस होत होता त्याचा. त्याला पहिल्यांदा एवढी बेचैनी वाटत होती. म्हणजे त्याच्या आधी जेवढ्याही मुली आल्या त्यांच्याबद्दल त्याला एवढं फिलिंग नव्हतं की काय, असंही मनात येऊन जात होतं. कारण हे फिलिंग नेहमीसारखं नव्हतं, काहीतरी खास होतं. त्या अस्वस्थतेमध्ये त्याला आणखी वेळ लागणार असेल तर आपण एकटेच निघूया असंही वाटू लागलेलं. आणि तो त्याच्या बेडरूममध्ये इकडून तिकडे फिरत होता. विल्यमचा खाली पोहोचल्याचा मेसेज आला की खाली जायला निघणार होता आणि त्यासाठी तो सारखा मोबाईल चेक करत होता. एवढ्यात डोअर नॉक झालं. क्षितिजने डोअर उघडलं तर जान्हवी आणि कार्तिक दोघंही बाहेर होते. मॉम, डॅड, तुम्ही दोघं या ना, म्हणत तो सरळ आत गेला. काय रे क्षितिज, विल्यम आला नाहीये का अजून? कार्तिकने विचारलं. हो, त्याचीच वाट पाहतोय मी. मॉम, मी एक काम करतो, त्याला यायला खूप वेळ लागतोय, मी निघतो. अजिबात नाही, तो येईल इतक्यात, थोडं थांब. कार्तिक म्हणाला तसं त्याच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव उमटले. आणि काय रे, हे काय लागलं? कोणाशी मारामारी केलीस इथे? कार्तिकने कपाळावर इशारा करत विचारलं. तसं त्याने जान्हवीकडे रागाने पाहिलं की तिनेच हे सगळं डॅडला सांगितलं असणार. आणि जान्हवी कार्तिककडे रागाने पाहत होती. तिच्याकडे काय पाहतोय ससा? मला उत्तर दे. तिथं एकटा आहेस क्षितिज, कशाला कुठल्या भानगडीत पडत असतोस? कार्तिक, आता हा विषय काढायची गरज आहे का? मी बोलले ना त्याच्याशी, मग कशाला? जान्हवी केविलवाना चेहरा करत त्याला म्हणाली. पण मॉम, यांना सांगायची काय गरज होती? तू पण ना एक गोष्ट मनात ठेवू शकत नाहीस का बरं? गरज होती. उद्या तिथे काय झालं तर मला माहीत नको? आणि मला काय काळजी नाही आहे का तुझी? काळजी ना माझी तुम्ही करूच नका डॅड. मी माझी काळजी घेऊ शकतो. फक्त ऑफिसमध्ये कुठं काय चाललंय तेवढं जरा उघड्या डोळ्यांनी पहा म्हणजे झालं. आताही जरा चिडूनच तो म्हणाला आणि खिशात हात घालून दूर जाऊन उभा राहिला. आता ऑफिसचं काय मध्येच? तुला काय म्हणायचंय? मला काहीच कळत नाही का? हल्ली असं का बोलत आहेस रे तू? ही कंपनी काय अशीच उभी केली आहे का मी? कार्तिक चिडून म्हणाला. डॅड, आय एम जस्ट सेइंग बी केअरफुल, नथिंग रॅदर दॅन दिस. ओह, विल्यम आलाय. मॉम, मी निघतो. अरे हो, जाशील, म्हणत तिनं त्याला अडवलं आणि जवळ घेतलं. क्षितिज, काळजी घेशील. आम्हालाही काळजी वाटते रे तुझी. तू सुद्धा काळजी घे. क्षितिज, काळजी घे. तुला वाटतंय तितकं सोपं नसतं आपल्या काळजाचा तुकडा असं दूर पाठवणं. काळजी वाटते म्हणून म्हणतोय गावातल्या भानगडीत पडू नकोस. कार्तिक त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. तुम्हाला एवढी काळजी वाटली असती ना डॅड, तर पाठवलंच नसतं मला तिकडे. क्षितिज थोडा तिरकसपणे म्हणाला. क्षितिज, बी वाईज बॉय. असं का बोलतोयस त्यांना? ते नेहमी तुझ्याच भल्याचा विचार करत असतात. आताही त्यांनी तुला तिकडं पाठवलंय कारण जान्हवी पुढे बोलणार एवढ्यात कार्तिकने तिला थांबवलं. जान्हवी, राहू दे, काही बोलू नकोस त्याला. आपण जे करतो ते त्यावेळी कधीच लक्षात येत नसतं मुलांच्या. जेव्हा समजायचं तेव्हा कळेल. नाही समजलं तरी काही हरकत नाही. बोलू दे मला कार्तिक, त्यालाही कळू दे. जान्हवी, शांत बसणार आहेस? बरं, ओके, आय एम सॉरी. तुम्ही दोघे नका सुरू होऊ लगेच. मी निघू का आता? मला लेट होतोय. विल्यम ही खाली येऊन थांबलाय. तू सुरुवात करायला लावतोयस क्षितिज. मला नाही चालणार हे असं बोलणार असशील तू कार्तिक सोबत तर. वडील आहेत ना रे तुझे ते. जान्हवी अस्वस्थ होऊन म्हणाली. सॉरी बोललोय ना आता मॉम, पण त्यांना माझं कधीच काहीच पटत नाही.
विश्वास तर त्याहून नाही. मग मला नाही का वाईट वाटणार? विश्वास नसता तर तिकडं पाठवलंच नसतं तुला क्षितिज, कार्तिक म्हणाला. पाहिलं ना काल किती विश्वास आहे. असो, जाऊ द्या. पण एक दिवस नक्की तुमचा विश्वास बसेल माझ्यावर. येतो मी मॉम, म्हणत तो सरळ बाहेर पडला. खाली जाता जाता ग्रॅण्डपाच्या रूममध्ये त्यांना निघतोय सांगून खाली हॉलमध्ये आला तर तिथं आर्यशी होताच. हे ब्रो, निघालास? हो निघतोय. पण हो आर्यश, काळजी घ्या आपल्या घराची आणि आपल्या बिझनेसची सुद्धा. आता सगळं तुझ्या हातात आहे. एक चुकीचा निर्णय सगळ्यात खाली आणून सोडतो हे कधीच विसरू नकोस. ऑफकोर्स ब्रो, मी लक्षात ठेवेन. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि क्षितिज कारजवळ आला ते धावतच. कम ऑन विल्यम, बी फास्ट, म्हणत कारमध्ये बसत त्याने पटकन कारचं डोअर लावलं आणि विल्यमने कार स्टार्ट केली. एवढ्यात कारजवळ गार्डनमध्ये जान्हवी आणि कार्तिकही आलेले. नीट जा क्षितिज, जान्हवी म्हणाली. हो मॉम, बाय डॅड, तो म्हणाला आणि कारने वेग पकडला. कार एकदाही थांबली नव्हती तरीही क्षितिजचं विल्यमला अधूनमधून सूचना देणं चालूच होतं. विल्यम, बी फास्ट. विल्यम, आणखी थोडं वेगात घे ना यार, कधी पोचणार आपण? आहो हो हो, मला माहितीये सर, तुम्हाला कोणाला तरी पाहायची घाई झालीये. पण तुम्ही बहुतेक विसरताय, मी प्लेन नाही कार ड्राईव्ह करतोय. हसत विल्यम म्हणाला आणि त्याने पटकन त्याची नजर विंडोमधून बाहेर वळवली. हलकीच एक खळी त्याच्या गालावर उमटलेली आणि त्याचा हात आपोआपच चेहऱ्यावरही गेला होता. अरे यार, असं काही नाहीये, तो म्हणायचं म्हणून म्हणाला खरा, पण त्याच्या गालात आणखीनच गडद हास्य उमटलेलं. हे काय होतंय आपल्याला हे त्यालाही कळत नव्हतं. हातातून सुटत चाललेली ती गोष्ट कधी एकदा पकडतोय हीच भावना त्याला आतून बाहेरून अस्वस्थ करत होती. तिनं आपल्याला नकार दिला होता हा विचारही तर त्याच्या डोक्यातून निघूनच गेलेला. एक क्षणाला कार वाड्याबाहेर थांबली आणि कार थांबताच क्षणी क्षितिज पटकन कारमधून बाहेर पडला, ते विल्यमला सूचना देतच. विल्यम, आपलं सामान घेऊन ये शिवरामला सांगून, म्हणत तो अगतिकतेने वाड्यात आला. अस्वस्थता शिगेला पोहोचलेली आत येऊनही त्याची नजर तिलाच शोधत होती. अन आत आलेल्या त्याला निळकंठराव कोणाची तरी बोलत असल्याचं दिसलं. शिवराम हे तिथंच होता. एक वयस्कर जोडपं आणि 31-35ला इसम तिथं बसलेला त्याला दिसला. अहो, आलात साहेब, या या या, अगदी योग्य क्षणाला आलात बघा, शिवराम क्षितिजला पाहून उठत म्हणाला. हो शिवराम, तेवढं सामान घेता का आत प्लीज? हो हो, लगेच आणतो, म्हणत शिवराम गडबडून बाहेर गेला. क्षितिज साहेब, या ना बसा. हे पाहुणे आलेत आज आपल्याकडे जरा अवनीला पाहायला. तिथेच अजूनही अवनी दिसत नसलेला क्षितिज अडखळलेला. एवढ्यात त्याच्या कानावर निळकंठरावांचे शब्द पडले आणि ते ऐकून एकदम त्याच्या कानात गरम काहीतरी ओतल्याचाच भास झाला. ती अजूनही आहे या विचाराने हायसं वाटलेलं, पण ते तिलाच पाहायला आलेत म्हणजे झालं, वाट लागली. पण त्यांनी त्याला बोलावलं म्हणताना तो स्मित करत तिथं आला. या ना बसा, म्हणत निळकंठरावांनी त्यांना बसायला जागा दिली. हृदयाची वाढलेली धडधड सावरत तो त्यांच्याच शेजारी बसला, पण त्याला काही तिथं थांबू वाटत नव्हतं. अंकल, चालू द्या ना तुमचं, मला ऑफिसला जायचंय, क्षितिज म्हणत उठणार तर अहो बसा, ओळख करून देतो, निळकंठराव म्हणाले आणि मग त्याचाही नाईलाज झाला. बर का हो, पुण्याचे मोठे बिझनेसमन आहेत कार्तिक केळकर, त्यांचे हे चिरंजीव क्षितिज केळकर. होय का? अच्छा, नमस्कार. नमस्कार, तो हात जोडून म्हणाला. आणि हे आहेत अरविंदराव, अवनीचे होणारे मिस्टर, आणि हे त्यांचे आई वडील. ओ, हॅलो अंकल आंटी. हॅलो, तो त्या व्यक्तीकडे पाहून म्हणाला. अन शॉक तर झालाच, कारण त्या वयस्कर जोडप्यासोबत असलेला तो इसम पाहून तो स्वतःच गडबडलेला. त्याला वाटलंच नव्हतं की तोच मुलगा असेल तिला पाहायला आलेला, म्हणजे हाच नवरा आहे. ओ, तो नवरा नाही, 2 पोरांचा बाप वाटतोय. अवनी याच्याशी लग्न करणार आहे. मग मी काय वाईट होतो?
त्याला त्रास देत होती ही गोष्ट. एव्हाना थोडंफार त्याच्याबद्दलच बोलत होते निळकंठराव आणि क्षितिज फक्त स्मित करत होता. अहो, मुलीला बोलावताय ना? आता तो समोरचा वयस्कर माणूस म्हणाला. हो हो, अवनी, ए अवनी, बाहेर ये बेटा, त्यांनी आवाज दिला. पण इकडे क्षितिजच्या मनाची अवस्था अगदी बेकार झाली होती. पाहायचा कार्यक्रम तिचा आणि त्यालाही यावेळीच यायचं होतं. त्याला प्रचंड बेकार फील होत होतं. हे सगळं आपल्यासमोर चाललंय हे पाहून. एवढ्यात अवनी मंजिरी सोबतच बाहेर आली. क्षितिजचं लक्ष अर्थातच ओघाने तिच्याकडे गेलं. छान स्काय ब्लू कलरची साडी आणि जेमतेम छानशी सजून ती बाहेर येत होती. आधीच सुंदर अवनी आता आणखीनच सुंदर वाटत होती. तिला पाहून त्याच्या हृदयाचा ठोका तर चुकणारच होता. तो चुकलाही. तो आलाय तिला माहीतच नव्हतं. आणि बाहेर येता येता तिचं लक्ष नेमकं त्याच्याकडे गेलं. अनपेक्षितपणे त्याला समोर पाहून नकळत त्याच्याशी नजरानजर होताच तिने पटकन खाली नजर झुकवली. तत्क्षणी तिच्या हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांनी वेगळंच रिॲक्ट केलेलं आणि तिच्या चेहऱ्यावर आपोआपच घाबरट भाव आलेले. ती तशीच मान खाली करून तिथेच खाली ठेवलेल्या पाटावर बसली. बरं, ही अवनी बरं का, आमची मोठी मुलगी. खूप हुशार आहे स्वयंपाकात, अगदी तिच्या आईसारखीच. गाणंही सुंदर गाते. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, निळकंठराव म्हणाले. मंजिरी, तू चल तोपर्यंत माझ्यासोबत. आपण त्यांच्यासाठी नाश्ता आणू. क्षितिजची बॅग ठेवून शिवराम एव्हाना परतलेला तिला घेऊन किचनमध्ये गेला. त्यांचं आता बोलणं चाललेलं. तिला काही प्रश्न विचारायचे चाललेले. क्षितिजला आता तिथं जे चाललंय ते पाहावत नव्हतं, पण सरळ निघून जाताही येत नव्हतं. त्याला मध्ये पडून खूप विचारावं वाटत होतं की अशा मुलासोबत तिचं लग्न का करताय, जो तिच्यापेक्षा बराच मोठा वाटतोय. पण लहान तोंडी मोठा घास कसा घेणार होता तो. आजचा पार्ट इथंच संपलाय. क्षितिज काहीच न बोलता आता समोर चाललंय ते चालू देईल का आणखी काही वेगळंच घडणार आहे ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.